चला माऊली, आज बनवणार आहे मी पावभाजी। त्यासाठी साहित्य लागणार आहे आपल्याला हे 2 बटाटे कट करून घेतले आणि पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहेत। ही फुलगोबी, एक मोठी शिमला मिरची घेतलेली आहे कट करून आणि 3 मीडियम आकाराचे कांदे आहेत। हे एक टमाटर आणि बीट, हे मटार, सांबार आणि हे बारीक टमाटर चिरून घेतले आणि सुके मसाले लागणार आहेत आपल्याला जिरे, मीठ, हळद, तिखट, पावभाजी मसाला, कसुरी मेथी, तेल, बटर आणि आले लसूण पेस्ट। सर्वात आधी आपण कुकरमध्ये बटर घालून घेऊया आणि तेल थोडंसं याच्यामध्ये जिरं घालू आणि कट केलेल्या भाज्या घालून घेऊया। गोबी, बटाटे, बीट आणि हे टमाटर, बीटमुळे छान कलर येईल भाजीला, आणि मटर आणि मीठ आणि थोडंसं तिखट घालणार आहे याच्यामध्ये। चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये पाणी घालायचं। पाणी खूप नाही घालायचं, आपल्या भाज्या बुडतील इथपर्यंतच घालायचं आणि कुकरला 5 शिट्या करून घ्यायच्या। आपल्या 5 शिट्या इथे झालेल्या आहेत। पाहूया आपण भाज्या शिजल्या की नाही। इथे आपल्या भाज्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत। हे एक्स्ट्राचं पाणी थोडं काढून घेऊया बाजूला आणि ह्या भाज्या चांगल्या मॅश करून घेऊया। भाजी अशी आपली चांगली मॅश झालेली आहे। आता फोडणीची तयारी करूया। बटर घालून घेऊ, तेल, चिरलेला कांदा, कांदा चांगला परतून घ्यायचा। कांदा चांगला परतून झालेला आहे। आता बारीक चिरलेला टमाटर घालायचा, थोडंसं बटर घालायचं। बटरवरतीच थोडं लाल तिखट बेतानेच घाला, आधी घातलेला आहे आपण भाजीमध्ये। आणि याच्यावर पावभाजी मसाला घालून घ्यायचा 1-1.5 चम्मच। हे चांगलं मिक्स करून घ्या आणि याच्यावरती आपली शिमला मिरची चांगली परतून घ्या, याने चांगली चव येते। अशा पद्धतीने केल्याने खूप टेस्टी बनते पावभाजी आणि थोडी सॉफ्ट झाली। हे सगळं मिक्स करून घ्या। हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। लसूण पेस्ट घालायची, मीठ घालायच्यावरती, मीठ बेतानेच घाला, आपण आधी घातलेलं आहे भाज्यांमध्ये। चांगलं शिजलेलं आहे। आता चम्मच हळद घालून घेऊया। ह्या चांगल्या आपल्या भाज्या व्यवस्थित शिजल्या आहेत। आता याच्यामध्ये मॅश केलेल्या भाज्या घालून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करायचे आणि हे आपण काढलेलं भाज्यांचं पाणी हे पण याच्यामध्ये घालायचं। मला थोडी घट्टच वाटते, मी आणखीन थोडं गरम पाणी घालणार आहे याच्यामध्ये। थोडंसं गरम पाणी घातलं, मिक्स करूया। इथे छान असा कलर आलेला आहे आपल्या भाजीला आणि वास पण छान सुटलाय। थोडं पाणी आणखीन लागणार आहे आणि ही कन्सिस्टन्सी ठीक आहे। गॅस बंद केल्यावर आणखीन घट्ट होते थोडी, त्यासाठी हीच ठेवते मी। इथे एक उकळी काढून घेतलेली आहे। मस्त अशी आपली भाजी शिजली, घरभर वास सुटलाय आणि वरून हिरवीगार अशी कोथिंबीर घालून मस्तपैकी आपण सर्व करूया। इथे तडका करायचा राहूनच गेला। बटर, तेल, कसुरी मेथी घालायची, थोडंसं तिखट, पावभाजी मसाला 1.5 चम्मच घालून घेतलेला आहे। मस्त असा इथे आपला तडका तयार आहे। भाजीवर घालून घेऊया। थोडंसं बटर
मिक्स करूया। सुंदर अशी पावभाजी इथे तयार आहे। इथे पाव मी तव्यावर भाजून घेणार आहे। बटर घातलं थोडंसं, थोडीशी कोथिंबीर पण घातली याच्यावरती, थोडं तिखट, मीठ। आमच्या इथे जरा तिखट जास्तच आवडते त्याच्यामुळे घातलं मी। मस्तपैकी पाव असे शेकून घ्यायचे तव्यावरती। बघा किती सुंदर आपली इथं पावभाजी तयार आहे आणि एकदम कमी वेळात बनवली। तुम्ही पण नक्की करून बघा।